सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला असून ही हानी कधीही भरून न येणारी आहे असे भावनिक उद्गार बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे यांनी काढले। कसबा वाळवे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे आणि तुरंबे इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी अनेकांचा अश्रूचा बांध फुटला। शोकसभेत बिद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे यांनी अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला। अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, तरुण आणि उद्योजक घटकांना उभारी देण्याचं महत्त्वपूर्ण काम केलंय। शेतीसाठी पाणी, वीज, सिंचन प्रकल्प, युवकांसाठी रोजगार आणि उद्योगांना चालना देणाऱ्या धोरणांमुळे त्यांनी सामान्य जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं। त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर वेगानं वाटचाल करत होता असंही त्यांनी सांगितलं। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची न भरून येणारी जी हानी झाली, खऱ्या अर्थानं आता जर बघितलं तर अजितदादासारखा माणूस जाणं म्हणजे महाराष्ट्र पोरका झाला। पण त्यांनी जे शेतकऱ्यासाठी केलेलं काम असेल, मग तरुण वर्ग असेल, उद्योगधंदेवाले असतील, सर्व मंडळी असतील, यांनी जे सर्व घटकासाठी जे केलेलं काम होतं ते महाराष्ट्र कदापि विसरणार नाही। उपस्थितांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता। कार्यकर्त्यांनी अजितदादा अमर रहे अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांच्या निधनानं महाराष्ट्राने एक सक्षम, दूरदृष्टी असलेला नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। या शोकसभेला बिद्रीचे संचालक फिरोज खान उर्फ बाळासो पाटील, भरत देवर्डेकर, दिलीप पाटील, शिवाजी फराकटे, महादेव भोईटे, बळीराम मोहिते, तानाजी पाटील, श्रीकांत संगपाळ, जावेद शिकलगार, एकनाथ संगपाळ, सुनील भोईटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि नागरिक उपस्थित होते।